हाय गाईज. सर्व विद्यार्थ्यांना गुड न्यूज आहे. सर्व प्रकारची काउन्सिलिंगची डेट ही वाढलेली आहे आणि BMS चे स्पॉट राऊंडचे देखील चान्सेस वाढलेले आहेत. इलिजिबल क्रायटेरियाचे देखील येऊ शकतो का नाही हे सर्व ओव्हरऑल आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. ओके, सो गाईज आजचा आपला टॉपिक काय आहे? गुड न्यूज आहे. सर्व प्रकारची काउन्सिलिंगची डेट ही एक्सटेंड झालेली आहे. तर BMS ची ऍडमिशनची डेट पण वाढलेली आहे आणि BMS स्पॉट राऊंडचे देखील चान्सेस आहेत. ओके, आता वन बाय वन पहा. ओके, सो गाईज 14 फेब्रुवारी 2026 आता मॉर्निंगची अपडेट मी तुम्हाला सांगत आहे. ओके, सो गाईज मी सांगितल्याप्रमाणे काउन्सिलिंगची डेट वाढलेली आहे. अगोदरपासून मी सांगत होतो तुम्हाला. ओके, सो ऑल कट ऑफ काउन्सिलिंगची डेट साधारणतः 2025-26 ची 24 फेब्रुवारी लास्ट केलेली आहे. किती? 24 फेब्रुवारी लास्ट केलेली आहे. ओके, सो गाईज BHMS ऍडमिशन साठी डेट एक्सचेंज झालेली आहे. सो आता फेब्रुवारी 2026 5:30 वाजेपर्यंत तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे ज्या विद्यार्थ्यांना आता कॉलेज अलॉट झालेलं आहे. ओके, यानंतर 18 फेब्रुवारी रिमेनिंग सीट्स ची आपली पोझिशन येणार आहे स्पेशल स्टे वॅकन्सी राऊंड 2 चा. ओके, यानंतर ऑल इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगेल डिटेल्स व्हिडिओमध्ये. ओके, सो गाईज यामध्ये BMS च्या प्रायव्हेट ऑल स्टेटसाठी स्पॉट राऊंडचे चान्सेस आहेत. ते कसे हे सांगतो तुम्हाला. ओके, सो गाईज ओनली BHMS साठी डेट कशामुळे वाढवतील, एक्सटेंड कशामुळे करतील हे तुम्ही थोडंसं विचार करा. कारण की 15 फेब्रुवारी पर्यंत काउन्सिलिंग संपली असती तरी चाललं असतं, पण डेट वाढलेली आहे. ओके, सो गाईज 9 दिवस काउन्सिलिंगची तारीख वाढली आहे. 9 दिवस बरं का. सो 100% चान्सेस आहेत आता स्पॉट राऊंड होण्याचे. 100% चान्सेस आहेत. ओके, सो गाईज BMS स्पॉट राऊंड झाला तर ऑल स्टेटमध्ये 100% होणार जर झाला तर. ओके, सो गाईज BMS स्पॉट राऊंडची नोटीस साधारणतः आज किंवा उद्यामध्ये तुम्हाला भेटू शकते CET सेलच्या साईटवरती. तर तुम्ही काय करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मी आल्या तुम्हाला अपडेट्स सांगेल. ओके, काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा. बाय गाईज.